राज्यभरात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलनाला सुरुवात। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर मविया आक्रमक, काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी। स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधी खपून घेणार नाही, विरोध करून त्याबद्दल आवाज उठवीन, पवारांनी उपस्थितांना दिली शपथ। पुण्यामध्ये भर पावसात शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। फोडाफोडीचं राजकारण, जातीचा द्वेष शरद पवारांनी कालवलं। सरकार असताना काय केलं ते बघा, शपथा कसल्या घेताय, राज ठाकरे यांचा शरद पवारांवर मोठा हल्लाबोल। जोरदार पावसात ठाकरे गटाचं शिवसेना भवनासमोर आंदोलन, तोंडाला काळा मास्क लावत उद्धव ठाकरेंसह पदाधिकारी रस्त्यावर उतरले। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। घटनाबाह्य सरकार नरधामांच्या पापावर पांघरून घालतंय, संकटाचा बंदोबस्त करण्याची सरकारची हिंमत नाही। बदलापूरमधल्या अत्याचार प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून सरकारचा निषेध। ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरामधील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस नेत्यांचं आंदोलन, राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मूकनिदर्शनं। मवियाच्या मूकमोर्चाला जागर जाणीव आंदोलनाला उत्तर, अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं जागर जाणीव आंदोलन। बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त। पवार ठाकरे काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाप, अशा घटनेला राजकीय दृष्टीनं पाहू नये। मविया काळातही अशा घटना, मात्र त्यावेळी आम्ही सरकारच्या पाठीशी। मवियाच्या निषेध आंदोलनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। हायकोर्टानं फटकारताच महाविकास आघाडीचा आजचा बंद मागे, राज्यभरात सर्व व्यवहार सुरळीत, शाळा, दुकानं आणि वाहतूक नियमित सुरू। भारत बंद विरोधात कुणीही कोर्टामध्ये गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारनं लाडका सदा आवडता याचिकाकर्ता कोर्टामध्ये पाठवला। संजय राऊतांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा। मी निवडणूक लढवणार, सगळ्या विधानसभा मतदारसंघाविरोधात उमेदवार देणार। शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवारीबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर। बदलापूर अत्याचार घटनेबाबत धक्कादायक अहवाल समोर, 15 दिवसांमध्ये चिमुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगामध्ये 1 इंचापर्यंत जखमा झाल्याची माहिती। भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यामधील भरधाव वाहनानं दुचाकीला उडवलं, 2 युवक ठार। माण तालुक्यामधील बिदाल शेरेवाडी मार्गावरील घटना। मुंबईला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट, कल्याण डोंबिवलीसह गोरेगाव, मालाड, बोरिवली, अंधेरी, हिंदमाता परिसरात मुसळधार पाऊस। राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता।